नमस्कार, रोकठोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आपण नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांचा आढावा घेतोय। महाराष्ट्रातील नाशिकमधील येवला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही यंदा प्रतिष्ठेची ठरणार आहे। त्या प्रतिष्ठेचं ठरण्याचं कारण आहे या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून छगन भुजबळ यांचं वर्चस्व असलं तरी यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत। त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी ठरणार नाही हे नक्की। नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो। येवला म्हटलं की पैठणी साडी डोळ्यांसमोर येते। पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात माळी, विणकरी, मराठी, वंजारी या समाजाचंही प्राबल्य त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिसून येतं। कांद्याची मोठी बाजारपेठ असलेलं लासलगाव, पाटोदा आणि येवला ही महत्त्वाची शहरं ह्या येवला विधानसभा मतदारसंघात येतात। 2008 मध्ये केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड तालुक्यातील लासलगाव आणि देवगाव या महसूल मंडळांचा समावेश होतो। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा राजकारणातील प्रवास जरी मुंबईतून सुरू झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते येवला मतदारसंघात राजकीयदृष्ट्या स्थिर झाले आणि त्यानंतर त्यांनी एक प्रकारे येवला मतदारसंघ हा आपला बालेकिल्ला केला। येवला आणि छगन भुजबळ असं समीकरण त्यांनी तयार केलं। या मतदारसंघावर छगन भुजबळ यांचं वर्चस्व राहिलं आहे। एकेकाळी येवला हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता। नंतर तिथे शिवसेनेचंही वर्चस्व प्रस्थापित झालं होतं। मात्र 2004 मध्ये छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर येवला हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण झाली। आता छगन भुजबळांकडे मंत्रिपद, निधी, अजित पवार आणि घड्याळाचं चिन्ह सुद्धा आहे। तरीही येवला मतदारसंघ त्यांच्यासाठी विविध कारणांमुळे आव्हानात्मक ठरणार आहे। या सर्व चिन्ह, घड्याळ, अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ यांच्यासोबत महायुतीची देखील ताकद आहे। शिवसेना, एकनाथ शिंदे आणि भाजप देखील मतदान त्यांच्यासोबत आहे। मराठा आरक्षण, कांदा प्रश्न आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा विरोध ही काही आव्हानं त्यांच्यासमोर आहेत। छगन भुजबळांचा मुंबई ते नाशिक हा राजकीय प्रवास कसा झाला त्यावर एक छोटीशी नजर टाकू। छगन भुजबळांचा मुंबईत माझगाव विधानसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर यांच्याकडून 1995 आणि 1999 मध्ये पराभव झाला। त्यामुळे मुंबईत यापुढे निभाव लागणं कठीण असल्याचं लक्षात घेत छगन भुजबळांनी आपलं मूळ असलेल्या नाशिक जिल्ह्यात राजकीय बस्तान बसवण्याचा निर्णय घेतला। येवला मतदारसंघातील समस्या आणि जातीय समाजरचना ही आपल्या राजकीय पायाभरणीसाठी योग्य असल्याचं त्यांनी अचूक हेरलं आणि छगन भुजबळ हे नाशिकमध्ये आले। त्यानुसार त्यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली। विकासासाठी आसुसलेल्या आणि स्थानिक आपमतलबी राज्यकर्त्यांनी कंटाळलेल्या दुष्काळी येवला तालुक्यातील जनतेलाही त्यांचा हक्काचा माणूस हवाच होता। या सर्वांचा एकत्रित परिणाम 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसला आणि छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। आता छगन भुजबळ यांना मागच्या ज्या निवडणुका झाल्या आहेत त्यांना त्यात मिळालेली मते किती होती त्यावर नजर टाकू। विधानसभा 2004 या विधानसभेच्या निवडणुकीत भुजबळांना 79,306 मतं मिळाली होती। तेव्हा भुजबळ यांच्या पाठीशी तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उभे राहिल्याने शिवसेनेचे तत्कालीन आमदार कल्याणराव पाटील यांचा त्यांनी 35,649 मतांनी पराभव केला होता। विधानसभा 2009च्या निवडणुकीत सुरुवातीला छगन भुजबळ यांना साथ देणारे माणिकराव शिंदे हेच 2009 मध्ये त्यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि तेच माणिकराव शिंदे 2024च्या म्हणजेच ह्या देखील विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळांच्या विरुद्ध आहेत। तरी भुजबळ यांनी त्यांचा त्यावेळेस 50,180 मतांनी पराभव केला। येवला मतदारसंघात आपल्यासमोर कोणीच प्रतिस्पर्धी नसल्याचं त्यांनी 2009च्या निवडणुकीत दाखवून दिलं होतं। त्यानंतर विधानसभा 2014 मध्ये छगन भुजबळांना 1,12,000 इतकी प्रचंड मतं मिळाली होती आणि विधानसभा 2019 मध्ये 1,26,000 इतकी मतं मिळाली होती। 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे संभाजी पवार यांना धूळ चारली आणि ते त्या ठिकाणाहून आमदार झाले। छगन भुजबळ यांच्यासाठी आता येवला हा मतदारसंघ जितका आव्हानात्मक बनल्याचं दिसतंय तितकं ते त्यांच्यासाठी यापूर्वी कधीच नव्हतं। 2004 पासून ते येवला या मतदारसंघातून निवडून येत आहेत। तेव्हापासूनच प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये वाढत झाल्याचं पाहायला मिळालं। आता येवल्याचं जातीय समीकरण काय आहे त्यावर एक नजर टाकू। छगन भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 1,28,000 मराठा समाज आहे।
म्हणजे मराठा समाजाची इतकी मतं आहेत, तर मराठा आरक्षण समर्थकांच्या मते येवल्यात मराठा समाजाची लोकसंख्या 1,25,000 एवढी आहे. भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 1,02,000 ओबीसी, तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार ओबीसींची संख्या ही 80,000 एवढी आहे. छगन भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 18,000 मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे, तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यातील मुस्लिमांची संख्या ही 25,000 एवढी आहे. भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 43,000 SC आणि ST आहेत, तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार 50,000 SC आणि ST आहेत. भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार मतदारसंघात इतर वर्गातील 11,000 लोक असून ते या निवडणुकीत परिणाम करतील असं त्यांना वाटतंय. तर त्या विरोधात असलेले मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार मतदारसंघात 22,000 मतदार हे इतर वर्गातील आहेत. आता छगन भुजबळांसाठी ही निवडणूक आव्हानात्मक का, हा सर्वात मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे. आणि त्याचं कारण आहे मनोज जरांगे पाटील. शरद पवारांना सोडून अजित पवारांना दिलेली साथ दुखावलेल्या शरद पवारांनाही आपली पहिली जाहीर सभा येवल्यातच घेतली होती. म्हणजे त्यांनी थेट छगन भुजबळ यांना टार्गेट केलं होतं. ही एक दुसरी आव्हानात्मक गोष्ट आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरांगे पाटील हे वारंवार छगन भुजबळ यांना लक्ष्य करत आहेत. मराठा समाज उघडपणे जरांगे यांना साथ देतोय. येवल्यातील अल्पसंख्याक समाजाने नेहमीच भुजबळांना साथ दिली, परंतु भुजबळ सध्या भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या अजितदादांसोबत असल्याने हा समाज त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता या मतदारसंघात निर्माण झाली आहे. कारण अल्पसंख्याक समाज हा भारतीय जनता पक्षाला मतदान कमी करताना आपल्याला दिसतो. राज्यात मराठा ओबीसीमध्ये आरक्षणावरून मोठा वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप हा नाशिकमध्ये करण्यात आला होता. त्यात त्यांनी भुजबळांना येवल्यात पाडण्याचं थेट आवाहन केलं होतं. कांदा प्रश्न, येवल्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न हा छगन भुजबळांच्या आव्हानामधला तिसरा मुद्दा आहे. तो छगन भुजबळांना सोडवता आलेला नाही. निर्यात बंदी, निर्यात शुल्क या संदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्याची झळ लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना बसली होती. आणि तो कांद्याने त्यांना रडवलं होतं. भास्कर भगरे येवला या मतदारसंघातून लोकसभेला तुतारीचे उमेदवार असणाऱ्या भास्कर भगरे यांना लीड मिळालं होतं. येवला विधानसभा मतदारसंघात डॉक्टर भारती पवार यांच्यापेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भगरे यांना 13,205 इतकी मतं जास्त मिळाली होती. त्यांना 13,205 मतांचं मताधिक्य या येवला मतदारसंघातून मिळालं होतं. त्यामुळे हे मताधिक्य आता भुजबळांसाठी धोकादायक मानलं जात आहे. येवल्यातील सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे पाणी समस्या. येवला मतदारसंघातील पाणी समस्या अद्याप कायम आहे. भुजबळांनी येवल्यात भव्य शासकीय इमारती उभारल्या आहेत, मात्र इतर विकास कामे केली नसल्याचा आक्षेप तेथील मतदार घेत आहेत. आणि दुसरा मुद्दा आहे मराठा आरक्षण. कांदा उत्पादकांची नाराजी, अल्पसंख्याक समाजाची भाजपशी असलेली नाराजी, पाणी समस्या, शहरातील अतिक्रमणांकडे होणारं दुर्लक्ष, नाट्यगृहांची दुर्व्यवस्था या छगन भुजबळ यांच्या विरोधात जाणाऱ्या बऱ्याचशा बाबी आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मराठा आरक्षण वाद. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात सरकारकडनं एक मंत्री, एक नेता जो मराठा समाजाविरुद्ध जाऊन बोलत होता, जो मनोज जरांगे यांना खुलं आव्हान देत होता, ते नेते होते छगन भुजबळ. सर्व महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस सभा घेत होते, मराठा आरक्षणासाठी त्यांचे मोर्चे, त्यांचं उपोषण सुरू होतं, त्यांच्याविरुद्ध बोलणारे हे छगन भुजबळ होते. त्यामुळे आता येवल्यात मराठा समाज आणि इतर अल्पसंख्याक समाज हा महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांना पाठिंबा देतो की विकास कामं भुजबळ करतात म्हणून ते छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहून छगन भुजबळ यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून देतो. हे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात दिसेल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. प्रेक्षकांनो, तुमच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय? येवला मतदारसंघात माणिकराव शिंदे की छगन भुजबळ यांच्यापैकी कोण विजयी होईल याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊन आम्हाला कळवा. आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास तो व्हिडिओ लाईक करा, तो शेअर करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा. त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील.